तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. युवराज संभाजीराजे भोसले. दक्षिण भारतातील पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचं बेळगावात स्वागत. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढवण्याचं आवाहन. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं तमिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर 23 सप्टेंबर रोजी राजे सरफोजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ऑटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन असल्यानं साहित्यप्रेमींमध्ये या उपक्रमाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वागत समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले, कवी किशोर टिळेकर आणि अजय साळुंखे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक प्रदेश अध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील होते. युवराज संभाजीराजे भोसले यांनी बेळगाव आणि कर्नाटकातील मराठी बांधवांनी 23 सप्टेंबर रोजी तंजावर इथं होणाऱ्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढवावा असं आवाहन केलं. प्रारंभी उद्योजक महादेव चौगले यांनी प्रास्ताविकातून तंजावर साहित्य संमेलनाचे महत्त्व विशद केलं. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी युवराज संभाजीराजे भोसले यांना स्मृतिचिन्ह आणि राजमुद्रा देऊन गौरवलं. एशियन मशीन ऑलिम्पिक गेम्स संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष पै अतुल शिरोळे यांनीही संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार केला. तसंच उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि राजेंद्र मुदगेकर यांचाही युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मार्गदर्शन करताना डॉक्टर शरद गोरे म्हणाले, तंजावर ही दक्षिणेतील मराठी संस्कृतीची पंढरी आहे. राजे सरफोजीराजे भोसले यांच्या स्मृतीत होत असलेलं हे साहित्य संमेलन मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासासाठी अभिमानाचा क्षण आहे. अध्यक्षीय भाषणात सीमा कवी रवींद्र पाटील यांनी महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार असल्याचं सांगितलं. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहासप्रेमी आणि मराठी प्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन राजे सरफोजीराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव करावा असं आवाहन त्यांनी केलं. बेळगावातूनही साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी बेळगावातून मोठा सहभाग नोंदवण्यात येणार असल्याची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक M.K. पाटील, रणजित चौगले, संदीप तरळे, तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील, कवयित्री पूजा सुतार, स्मिता मेंढके, सविता वेसणे यांच्यासह बेळगाव जिल्हा साहित्य परिषद, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, यश ऑटो परिवार, साहित्यप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमातून राजे सरफोजीराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा देशभर अधिक प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.